नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज 10वी बोर्ड परीक्षा इतिहास व राज्यशास्त्र या विषयांचा पेपर झाला आणि तो पेपर आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सोपा गेलाच असेल। तर आज आपण या व्हिडिओ अंतर्गत या 40 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे या प्रश्नपत्रिका आज आपण उत्तरासहित पाहणार आहोत। म्हणजेच आज झालेल्या प्रश्नपत्रिकेची सोल्युशन आन्सर की आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा। तर यातील प्रश्न पहिला अ जो होता तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हा प्रश्न 3 गुणांसाठी विचारलेला होता आणि यामध्ये आपणास 3 विधाने विचारलेली होती। त्यापैकी पहिले जे विधान होते ते म्हणजे भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले। यासाठी पर्याय होते अ जेम्स ऑगस्टस हिकी, त्यानंतर ब सर जॉन मार्शल, क एलन हुम आणि ड मायकेल फुको। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ जेम्स ऑगस्टस हिकी। हे जर आपण उत्तर लिहिले असेल तर आपणास 1 पैकी 1 गुण प्राप्त होईल। त्यानंतर आपण दुसरे विधान पाहू। दुसरे विधान आहे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक टिंबटिंब हे होते। तर यासाठी पर्याय अ अलेक्झांडर कनिंगहॅम, ब विल्यम जोन्स, क जॉन मार्शल आणि ड फेडरिक मॅक्स मुलर। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ अलेक्झांडर कनिंगहॅम। त्यानंतर आपण तिसरे विधान पाहू। तिसरे विधान आहे कोलकाता येथील टिंबटिंब हे भारतातील पहिले संग्रहालय होय। यासाठी पर्याय अ गव्हर्नमेंट म्युझियम, ब राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, क छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि ड भारतीय संग्रहालय। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड भारतीय संग्रहालय। तर मित्रांनो, प्रश्न पहिला अ मध्ये आपणास किती गुण प्राप्त झाले? त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू। प्रश्न पहिला ब पुढील पैकी चुकीची जोडी आपणास ओळखायची आहे। यामध्ये पहिला जो गट होता त्यामध्ये पहिला 1 बेंजामिन टुडेला स्पेन, 2 मार्को पोलो इटली, 3 इब्न बतुता भारत आणि 4 हुआन शांग चीन। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे जोडी क्रमांक 3 इब्न बतुता भारत। त्यानंतर दुसरा गट आपण पाहू। दुसरा गट आहे मल्लखांब शारीरिक कसरतीचा खेळ, 2 कबड्डी मैदानी खेळ, 3 आईस हॉकी साहसी खेळ आणि 4 आट्यापाट्या बैठे खेळ। तर यापैकी चुकीची जी जोडी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 4 आट्यापाट्या बैठे खेळ। त्यानंतर तिसरा जो गट आहे त्यामध्ये 1 जेम्स ऑगस्टस हिकी बेंगॉल गॅजेट, त्यानंतर 2 बाळशास्त्री जांभेकर दर्पण, त्यानंतर 3 भाऊ महाजन ज्ञानोदय आणि 4 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक केसरी। तर यापैकी चुकीची जोडी आहे ती म्हणजे जोडी क्रमांक 3 भाऊ महाजन ज्ञानोदय। तर अशा प्रकारे प्रश्न पहिला अ आणि ब यामध्ये 6 पैकी आपणास किती गुण प्राप्त झाले ते आपण पाहावे। त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। या ठिकाणी इतिहास विषयाशी संबंधित कोशाच्या संदर्भातील पुढील कालरेषा आपणास पूर्ण करायची आहे। अशा प्रकारे कालरेषा आपणास परीक्षेमध्ये विचारलेली आहे आणि याचे उत्तर जे आहे ते असे असेल। तर भारतीय प्राचीन ऐतिहासिक कोश हा या ठिकाणी आपणास 1876 लिहायचे आहे। त्यानंतर दुसरा 1932 आपणास दिलेले आहे। तर या ठिकाणी लिहायचे आहे की भारतवर्षीय प्राचीन चरित्रकोश, त्यानंतर भारतवर्षीय मध्ययुगीन चरित्रकोश आपणास दिलेले आहे। तर या ठिकाणी आपणास लिहायचे आहे की 1937 आणि त्यानंतर 1946 हे आपणास दिलेले आहे। तर या ठिकाणी लिहायचे आहे भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश। अशा प्रकारे जर आपण लिहिला तर 2 पैकी 2 गुण आपणास प्राप्त होतील। त्यानंतर पुढचे संकल्पना चित्र पाहू। पुढचे संकल्पना चित्र आहे की विदेशी मैदानी खेळ। तर यामध्ये विदेशी 4 मैदानी खेळ आपणास लिहायचे आहेत। त्यामध्ये 1 हॉकी, त्याचबरोबर बॅडमिंटन, 3 नंबर क्रिकेट, 4 फुटबॉल। हे जर असे 4 खेळ लिहिले तर आपणास 2 गुण प्राप्त होतील। याचबरोबर इतर खेळ विदेशी मैदानी खेळ सुद्धा आपण लिहू शकता। त्यामध्ये टेबल टेनिस असेल, गोल्फ असेल, हे पण आपण लिहिले तरी आपलं उत्तर बरोबर असेल। त्यानंतर तिसरे संकल्पना चित्र पाहू की मूर्त सांस्कृतिक वारसा। तर यामध्ये प्राचीन स्थळे,
प्राचीन वास्तू, हस्तलिखिते, प्राचीन शिल्पे असे 4 आपण लिहावेत। या व्यतिरिक्त आपण प्राचीन वस्तू, प्राचीन चित्रे हे सुद्धा आपण लिहू शकता। त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न दुसरा ब, टिपा लिहा। तर यामध्ये पहिली जी टिप होती ती म्हणजे वंचिताचा इतिहास। तर याचे उत्तर असे असेल, 1. समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहाच्या इतिहासाला वंचिताचा इतिहास असे म्हणतात। त्यानंतर 2. मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचिताचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली। त्यानंतर 3. इटालियन तत्वज्ञ ग्रामची यांनी इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली। त्यानंतर 4. भारतात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचिताच्या इतिहासाचा विचार आपणास दिसून येतो। लोक परंपरा हे वंचिताच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते। अशा प्रकारे आपण जर 4 मुद्दे लिहिले तर आपणास 2 पैकी 2 गुण मिळतील। त्यानंतर पुढची टिप आपण पाहू, व्हॉल्टियर। तर याचे उत्तर, व्हॉल्टियर हे एक जर्मन विचारवंत होते। त्यांच्या मते की एक वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा। त्यानंतर 2. तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व अर्थव्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे। त्याचबरोबर 3. त्यांच्या या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा नवीन विचार पुढे आला आणि त्यामुळे व्हॉल्टियर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक सुद्धा म्हटले जाते। अशा प्रकारे सविस्तर जर आपण उत्तर लिहिले तर आपणास 2 पैकी 2 गुण प्राप्त होतील। तर तिसरी जी टीप आहे ती म्हणजे लूर संग्रहालय। तर याचे उत्तर, 18व्या शतकात पॅरिस येथे स्थापन झालेले लूर संग्रहालय हे फ्रेंच घराण्यातील व्यक्तींनी त्याला अनेक कलावस्तू भेट दिल्या। त्यानंतर 2. जगप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्डो दा विंची यांनी रेखाटलेले मोनालिसा हे चित्रही या संग्रहालयात आहे। त्यानंतर 3. नेपोलियन बोनापार्ट यांनी आपल्या स्वाऱ्याच्या दरम्यान अन्य राष्ट्रातून आणलेल्या कलावस्तू या संग्रहालयात ठेवल्याने येथील कलावस्तूचा संग्रह वाढलेला आहे। त्यानंतर 4. सध्या या संग्रहालयात अश्मयुगीन ते आधुनिक काळापर्यंतचे सुमारे 3,80,000हून अधिक कलावस्तू आपणास पाहावयास मिळतील। त्यानंतर पुढील जो प्रश्न होता तो म्हणजे प्रश्न तिसरा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा। हा प्रश्न 4 गुणांसाठी आपणास विचारलेला आहे आणि यामध्ये 4 विधाने दिली जातील। त्यापैकी आपणास कोणती 2 विधाने सोडवायची आहेत। त्यापैकी पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे। तर याचे उत्तर, भारताला संपन्न असा नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे। हा वारसा आपण जपला पाहिजे कारण 1. आपल्या ऐतिहासिक वास्तू, किल्ले, ठिकाणे ही भावी पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत। त्यानंतर 2. या ऐतिहासिक वारसामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते। त्यानंतर 3. विविधतेने नटलेल्या भारतात अनेक नद्या, पर्वत, जंगले, अभयारण्य, समुद्रकिनारे आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात। त्यानंतर 4. भारतीय नृत्य, साहित्य, विविध कला, तत्वज्ञान यांचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील लोक भारतात येतात। ही सांस्कृतिक ठेवाही आपण जतन केला पाहिजे। अशा प्रकारे याचे उत्तर आपण लिहावे। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते। तर याचे उत्तर, 1. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो, आकलन करून घ्यावेच लागते। त्यानंतर 2. वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावर आधारलेली असतात। अशा सदरातून भविष्य काळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना आपणास समजतात। त्यानंतर 3. वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्ध, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात। अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ आपणास अभ्यासावा लागतो। त्यानंतर 4. दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहिती करून घ्याव्या लागतात, म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते। त्यानंतर पुढील जे विधान आहे ते म्हणजे खेळाद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो। तर याचे उत्तर, मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे। त्यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्त्वाचे भौतिक साधन आहे। त्यामध्ये 1. खेळण्यामुळे त्या
काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आपणास समजतात. त्यानंतर 2 मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात. यावरून किल्ल्याच्या रचनेचा आपणास अभ्यास होतो. त्यानंतर 3 उत्खननात पॉपेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तदंती बाहुलीवरून भारत व रोम यांचे प्राचीन काळापासून संबंध होते असा आपणास अनुमान काढता येतो. त्यानंतर 4 मोहनजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यावरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान याची माहिती आपणास होते. म्हणून खेळण्याद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. धावते समालोचन रंजक असे. तर याचे उत्तर 1 बाळ पंडित हे क्रिकेट सामन्याचे धावते वर्णन करण्याबरोबरच तेथील मैदानाचा इतिहास सांगत असत. त्यानंतर 2 खेळाडू संबंधीची माहिती आणि त्याचा इतिहास सांगत असत. त्यानंतर 3 त्या खेळाडूने पूर्वी कोणते विक्रम केले त्या आठवणीही ते सांगत असत. त्यानंतर 4 खेळांचे व खेळाच्या इतिहासाचे उत्तम त्यांना ज्ञान होते आणि या गुणाबरोबरच त्यांची बोलण्याची शैलीही उत्तम असल्यामुळे बाळ जगन्नाथ पंडितांचे समालोचन अगदी रंजक होत होते. त्यानंतर प्रश्न 4 जो आहे तो म्हणजे पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या उतार्यावर आधारित जे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण लिहायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. त्यामध्ये प्रश्न पहिला व प्रश्न दुसरा हा 1 गुणांसाठी व प्रश्न तिसरा हा 2 गुणांसाठी असेल. तर त्यामध्ये प्रश्न पहिला जो होता तो होता सोहगौडा ताम्रपट कोठे सापडला. तर याचे उत्तर हा ताम्रपट सोहगौडा जिल्हा गोरखपूर उत्तर प्रदेश या ठिकाणी सापडलेला आहे. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये लिहिले आहेत. तर याचे उत्तर आहे सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख जे होते ते लेख ब्राह्मी या लिपीत लिहिलेले आहेत. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्व स्पष्ट करा. तर याचे उत्तर सोहगौडा ताम्रपट हा मौर्य काळातील असल्याने आपल्याला त्या काळातील राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थितीबद्दल आपल्यास माहिती मिळते. त्यानंतर 2 हा या ताम्रपटातून असे सुचवले की कोठार गृहामधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी या संदर्भात आदेश असावा असे मानले जाते. अशा प्रकारे ऐतिहासिक माहिती आपणास प्राप्त होते. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 5वा हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. त्यामध्ये तर हा प्रश्न 6 गुणांसाठी असून 4 पैकी कोणते 2 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत. त्यातील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळात कसा सहसंबंध असतो. या ठिकाणी प्रिंट थोडीशी चुकलेली आहे. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो. तर याचे उत्तर इतिहासाद्वारे भूतकाळातील घटना संबंधीचे ज्ञान प्राप्त होते. या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि भविष्य काळातही सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. उपयोजित इतिहासाच्या वर्तमान काळाशी पुढील प्रमाणे सहसंबंध असतो. त्यामध्ये 1 भूतकाळातील घटनांच्या आधारावरून मानव वर्तमान काळातील वाटचाली निश्चित करतो. त्यानंतर 2 आपल्या पूर्वजांचे कर्तव्य यांचा वारसा याबद्दल आपल्या मनात कुतूहल आणि आत्मीयता असते. या वारशांचा इतिहास, पूर्वजांनी निर्मिलेल्या कलाकृती, परंपरा यांचे ज्ञान उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाने वर्तमान मानवाला मिळते. उपयोजित इतिहासाच्या आधारे या मूर्त आणि अमूर्त वारसांचे जतन करता येते. त्यानंतर तिसरा मुद्दा उपयोजित इतिहासाद्वारे वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे शक्य होते. वर्तमानातील समस्याची सोडवणूक करता येते. त्यानंतर 4 भूतकालीन अनुभवावरून वर्तमानात सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे शक्य होते. त्यानंतर 5वा मुद्दा उपयोजित इतिहासाच्या अभ्यासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन होते. अशा प्रकारे उत्तर यांचे लिहायचे आहे. त्यानंतर दुसरा आहे आकाशवाणीचा इतिहास लिहा. तर याचे उत्तर 1 स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजेच IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमाचे प्रसारण करणारी एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. त्यानंतर 2 नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे
इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस म्हणजेच ISBS असे नामकरण केले. त्यानंतर तिसरा मुद्दा, 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ म्हणजेच AIR असे करण्यात आले. त्यानंतर चौथा मुद्दा, भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. त्यानंतर पाचवा मुद्दा, सुरुवातीला शासकीय कार्यक्रम व उपक्रमाची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे ऑल इंडिया रेडिओचे स्वरूप होते. त्यानंतर सहावा मुद्दा, ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. त्यानंतर सातवा मुद्दा, आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर आणि साहित्यपर मूल्य असणारे कार्यक्रम प्रसारित केले जातात. त्यानंतर आठवा मुद्दा, विविध भारतीवरील या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. त्यानंतर नववा जो मुद्दा आहे तो म्हणजे अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवे देखील सुरू झाल्या आहेत, उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची इत्यादी. हे जे 9 मुद्दे आहेत यापैकी 4 ते 5 मुद्दे आपणास, कोणतेही 4 ते 5 मुद्दे जरी लिहिले तर आपणास 3 पैकी 3 गुण प्राप्त होतात. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे मैदानी खेळ व बैठे खेळ यातील फरक. तर याचे उत्तर याचे उत्तर मनोरंजन व शारीरिक व्यायाम यासाठी केली जाणारी कोणती कृती म्हणजे खेळ होय. आणि या दोन्हीतील जो फरक आहे तो आपल्याला खालीच मुद्द्याच्या आधारे आपणास सांगता येतो. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे स्वरूप. तर मैदानी खेळासाठी मोकळ्या, विस्तृत व सुनियोजित जागेची गरज असते. तर बैठे खेळासाठी बैठे खेळ हे एका जागी बसून खेळले जातात, त्यामुळे त्यासाठी फारशी जागा लागत नाही. त्यानंतर दुसरा आहे नियम. त्यामध्ये मैदानी खेळ हे बैठ्या खेळाच्या तुलनेने अधिक तांत्रिक स्वरूपाचे असून त्यांना काटेकोर नियम असतात. खेळाडूंना ते नियम पाळावेच लागतात. त्यानंतर बैठे खेळामध्ये नियम असा आहे की काही बैठे खेळांना विशिष्ट असे नियम नसतात. ते मुख्यतः आनंदासाठी खेळले जातात. तसेच ते खेळायला सोपे असतात. उदाहरणार्थ सागरगोटे, भातुकली, अपवाद, बुद्धिबळ, कॅरम या बैठ्या खेळांना काटेकोर नियम असतात. त्यानंतर आणखीन काही मुद्दे आहेत. त्यामध्ये पूर्व तयारीची गरज किंवा शारीरिक तंदुरुस्ती. त्यामध्ये मैदानी खेळ खेळताना अधिक शारीरिक श्रम करावे लागतात. यासाठी शारीरिक तंदुरुस्ती राखून पुरेसा सरावही आपणास करावा लागतो. मात्र बैठे खेळामध्ये मैदानी खेळाच्या तुलनेने बैठे खेळासाठी कमी शारीरिक ऊर्जा खर्च होते. वातावरण, अडथळे या दोन्हीमध्ये काय फरक आहे तर मैदानी खेळ मोकळ्या जागेत खेळले जात असल्याने खेळताना वातावरणीय अडथळ्याचा सामना करावा लागू शकतो. उदाहरणार्थ पावसामुळे काही वेळा क्रिकेट सामन्यात पुढे ढकलले जातात. तर बैठे खेळ बंदिस्त जागेत खेळले जातात, त्यामुळे वातावरणीय बदलाचा या खेळावर कोणताही परिणाम होत नाही. आणि आपण शेवटचा मुद्दा जो आहे तो उदाहरणे लिहू शकतो. त्यामध्ये मैदानी खेळामध्ये क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, कबड्डी, लगोरी इत्यादी अनेक उदाहरणे आपण लिहू शकतो. तर बैठे खेळामध्ये भातुकली, पत्ते, कॅरम, बुद्धिबळ इत्यादी खेळ. पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न 6वा. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. हा प्रश्न 2 गुणांसाठी असेल. तर त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब. यासाठी पर्याय अ प्रौढ मताधिकार, ब सत्तेचे विकेंद्रीकरण, क राखीव जागांचे धोरण आणि ड न्यायालयीन निर्णय. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सत्तेचे विकेंद्रीकरण. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात ओडिसातील टिंबटिंब या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरोधात उठाव केला. यासाठी पर्याय अ कोळी, ब गोंड, क भिल्ल आणि ड रामोशी. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब गोंड. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. या ठिकाणी कोणती 2 विधाने आपणास सांगायची आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा आहे. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे न्यायालयाच्या विविध विषयातील निर्णयातून भारतीय राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झाली. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण संविधानाचा अर्थ लावताना संविधानाची मूळ उद्दिष्टे आणि संविधानाचे हेतू यांना न्यायालयाने नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यानंतर 2 सामाजिक न्याय व समता या उद्दिष्टाच्या दिशेने प्रगती करण्यात न्यायालयाची महत्त्वपूर्ण निर्णय दिले.
त्यानंतर तिसरा आहे संविधानातील तरतुदीमध्ये बदल करण्याचा अधिकार मान्य करताना तिचा मूळ चौकटीला धक्का लागणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. त्यानंतर दुसरे विधान आहे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्या हे राज्य सरकार ठरवते. तर हे विधान चूक आहे. कारण एक निवडणुकीचे संपूर्ण संचालन करण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. त्यानंतर दोन राज्य सरकारवरही ही जबाबदारी टाकल्यास सरकारी पक्षपाती धोरण अवलंबते. त्यानंतर तीन म्हणूनच संविधानाने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना केलेली आहे आणि यामुळे एखाद्या घटक राज्यात केव्हा व किती टप्प्यात निवडणुका घ्यायची हे निवडणूक आयोग ठरविते. त्यानंतर तिसरा जो विधान आहे तिसरे विधान आहे ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक अर्थव्यवस्थेतील बदलाच्या आणि बदललेल्या समाज व्यवस्थेचा ग्राहकावर परिणाम होत असतो. त्यानंतर दोन भेसळ, वस्तूच्या वाढलेल्या किमती, वजन मापातील फसवणूक, वस्तूचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादी सारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते. त्यानंतर तीन अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्कांची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. त्यानंतर प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे पुढील पैकी कोणती एक संकल्पना आपणास स्पष्ट करावयाची आहे. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे बहुपक्ष पद्धती. तर याचे उत्तर एकाच पक्षाच्या हाती दीर्घकाळ सत्ता व अन्य पक्ष प्रवाहीन असल्यास ती एकपक्ष पद्धती होते. त्यानंतर दुसरा राजकारणात दोन प्रभावी व सत्ता आलटून पालटून या दोन पक्षाच्या हाती असणे ही द्विपक्ष पद्धती आणि सत्ता स्पर्धात अनेक पक्ष असतात व त्या सर्वांचा प्रभाव असतो ती बहुपक्ष पद्धती होय आणि भारतात बहुपक्ष पद्धती आहे. अशा प्रकारे आपण 4 मुद्द्याची टिपे लिहावी. त्यानंतर दुसरी टिप आहे जलक्रांती. तर याचे उत्तर राजस्थान सारख्या वाळवंटी प्रदेशात डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी नद्या पुनर्जीवित केल्या. त्यानंतर 2 तरुण भारत संघ ही संघटना स्थापून शेकडो गावामध्ये जोहड म्हणजेच मातीचे बंधारे घालून नद्या अडवल्या. त्यानंतर तिसरा देशभर पदयात्रा काढून जलसंवर्धन, वन्यजीव संवर्धन, नद्या पुनर्जीवित करणे अशा मोहिमी राबवल्या. त्यानंतर 4 डॉक्टर राजेंद्र सिंह राणा यांनी देशभरात 11,000 जोहड बांधले. सतत 31 वर्ष केलेल्या या जलक्रांतीमुळे त्यांना भारताचे जलपुरुष या नावाने सुद्धा ओळखले जाते. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. या ठिकाणी 2 संकल्पना आपणास दिलेल्या होत्या. त्यापैकी कोणती एक संकल्पना आपणास सोडवायची होती. या संकल्पनेमध्ये मतदार संघाची निर्मिती आणि मतमोजणी इथपर्यंत आपणास दिलेले होते. मधले 4 मुद्दे आपणास लिहायचे होते. तर हे 4 जर मुद्दे आपण लिहिले तर आपणास 2 पैकी 2 गुण मिळतील. त्यामध्ये मतदार याद्याची निश्चिती, उमेदवाराकडून नामांकन पत्र व छाननी, निवडणूक प्रचार आणि प्रत्यक्ष मतदान हे 4 मुद्दे लिहिले. शेवटी मतमोजणी. अशा प्रकारे 4 मुद्दे लिहिल्यानंतर आपणास 2 गुण मिळतील. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख प्रादेशिक पक्ष आपणास लिहायचे आहेत. त्यामध्ये हे जे 4 प्रादेशिक पक्ष आहेत त्यामध्ये 1 शिवसेना, 2 महाराष्ट्र नवनिर्माण सेना, 3 शेतकरी कामगार पक्ष आणि 4 राष्ट्रीय समाज पक्ष असे 4 जर लिहिले तर आपणास 2 पैकी 2 गुण मिळालेले आहेत. या व्यतिरिक्त आपण भारतीय रिपब्लिकन पक्ष, जनस्वराज्य शक्ती, लोकसंग्राम, बहुजन विकास आघाडी, समाजवादी पक्ष, स्वाभिमानी पक्ष हे पण आपण लिहिले तरी आपणास 2 पैकी 2 गुण मिळतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचे आपल्या YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज झालेल्या SSC बोर्ड परीक्षेमध्ये इतिहास व राज्यशास्त्र या विषयांची आज आपण या व्हिडिओ अंतर्गत आन्सर की पाहणार आहोत. तर मित्रांनो, 2 दिवसापूर्वी मी जे व्हिडिओ अपलोड केलेले होते त्यातील बरेच प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आपणास आलेले आहेत, ते पण आपण पाहिले असतील. तर सुरू करूया उत्तरपत्रिका
मार्च 2023 इतिहास राज्यशास्त्र. तर यामध्ये प्रश्न पहिला अ जो होता तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये 3 विधाने आहेत. त्यापैकी पहिले विधान जे विचारले होते ते म्हणजे लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या टिंबटिंब या चित्राचा समावेश लूव्र संग्रहालयात आहे. तर यासाठी पर्याय होते अ नेपोलियन, ब मोनालिसा, क हॅन्स स्लोअन आणि ड दुसरा जॉर्ज. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे मोनालिसा. त्यानंतर दुसरे विधान आहे थॉमस कुकने टिंबटिंब विकण्याचा एजन्सी व्यवसाय सुरू केला. यासाठी पर्याय जे होते ते म्हणजे अ हस्तकौशल्याच्या वस्तू, ब खेळणी, क खाद्यवस्तू आणि ड पर्यटन तिकिटे. तर यापैकी योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे पर्यटन तिकिटे. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे 19व्या शतकात स्त्रीविषयी लेखन करणाऱ्या लेखिकेमध्ये टिंबटिंब यांचे नाव अग्रणी आहे. यासाठी पर्याय अ ताराबाई शिंदे, ब पंडिता रमाबाई, क मीरा कोसंबी आणि ड शर्मिला रेगे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ ताराबाई शिंदे. अशा प्रकारे आपण जर लिहिला असताल तर आपणास 3 पैकी 3 गुण मिळाले. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे दिलेल्या प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखा. पहिली जी गट आहे त्यामध्ये शहरे आणि ग्रंथालय दिलेले आहेत. त्यामध्ये 1 कोलकाता नॅशनल लायब्ररी, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी. त्यानंतर 3 हैदराबाद स्टेट सेंट्रल लायब्ररी आणि 4 पुणे लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी. तर यामध्ये चौथ्या क्रमांकाची जोडी जी आहे ती जोडी चुकीची आहे. त्यानंतर दुसरा गट आपण पाहूया. दुसरा गट त्यामध्ये 1 कार्ल मार्क्स इंग्लंड, 2 मायकेल फुको फ्रान्स, 3 लिओपोल्ड व्हॅन रांके जर्मनी आणि 4 हेरोडोटस ग्रीस. तर यापैकी चुकीची जोडी आहे ती जोडी क्रमांक 1 कार्ल मार्क्स इंग्लंड. त्यानंतर तिसरा जो गट आहे तो म्हणजे नियतकालिके आणि त्याचा कालावधी. तर यामध्ये पहिली नियतकालिका आहे साप्ताहिक, तर याचा कालावधी 7 दिवस. त्यानंतर दुसरा आहे पाक्षिक 15 दिवस, मासिक 1 महिना आणि त्रैमासिक 2 महिने. तर यामध्ये चुकीची जोडी आहे त्रैमासिक 2 महिने. त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर यामध्ये युरोपातील महत्वाचे विचारवंत, मी वारंवार आपणास म्हटले होते की हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. तर यामध्ये आपण उत्तर लिहिले असतील रेने देकार्त, त्यानंतर लिओपोल्ड व्हॅन रांके, त्यानंतर हॉल्टियर, त्यानंतर चौथे विचारवंत जॉर्ज विल्यम फेडरिक हेगेल. त्यानंतर दुसरे संकल्पना चित्र आपण पाहूया. दुसरे संकल्पना चित्र आहे भारतातील गुहाचित्र असलेले राज्य. तर यामध्ये मध्य प्रदेश, त्यानंतर उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार या व्यतिरिक्त जर आपण कर्नाटक, उत्तराखंड लिहिले असतील तरी चालतील. त्यानंतर तिसरे संकल्पना चित्र पाहू स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रे. तर स्वातंत्र्यपूर्व काळातील वृत्तपत्रामध्ये केसरी, मराठा, दर्पण, प्रभाकर, ज्ञानोदय असे वृत्तपत्र आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे थोडक्यात टिपा लिहा. कोणत्या 2 टिपा आपणास लिहायच्या आहेत. त्यामध्ये पहिली टीप आलेली होती द्वंद्ववाद. तर याचं उत्तर एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे 2 सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो, या मांडणीला द्वंद्ववाद असे म्हणतात. जॉर्ज हेगेल यांनी या सिद्धांताची मांडणी केली. त्यानंतर दुसरा मुद्दा दोन्ही परस्पर विरोधी सिद्धांताची उलटसुलट चर्चा केल्यावर दोन्ही सिद्धांतातील सार असलेला समन्वयात्मक मांडणी करता येते. असे न केल्यास मानवी मनाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही. थोडक्यात 2 परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयात्मक मांडणी होते त्या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात. त्यानंतर दुसरी जी टीप आहे ती म्हणजे जनासाठी इतिहास. बऱ्याच विद्यार्थ्यांना हे लक्षात आले नसेल, उपयोजित इतिहास म्हणजे जनासाठी इतिहास आहे. तर याचे उत्तर एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय. त्यानंतर दुसरा मुद्दा इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात. त्यानंतर तिसरा मुद्दा इतिहासाद्वारे भूतकालीन घटनांसंबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्य काळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. त्यानंतर चौथा मुद्दा इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात. तसेच या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते. त्यानंतर पुढील जी टीप आहे ती म्हणजे मराठी रंगभूमी. तर याचे उत्तर एक व्यक्तीने किंवा समुदायाने
ललित कला सादर करण्याचे स्थान म्हणजे रंगभूमी होय. 19व्या शतकाच्या मध्यात मराठी रंगभूमीचा उदय झाला. विष्णुदास भावे हे मराठी रंगभूमीचे जनक होते. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण लिहू शकतो की सुरुवातीच्या काळात ऐतिहासिक पौराणिक नाटकाबरोबरच प्रहसने रंगभूमीवर आली. या नाटकांना लिखित संहिता नसे. त्यानंतर तिसरा मुद्दा, थोरले माधवराव पेशवे या नाटकामुळे संपूर्ण लिखित संहिता असलेल्या नाट्य परंपरा सुरू झाली. 19व्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. सामाजिक प्रश्न आणि ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले. त्यानंतर चौथा मुद्दा, मराठी रंगभूमीच्या पडत्या काळात आचार्य आत्रे यांच्या नाटकाने रंगभूमीला सावरले. वि वा शिरवाडकर, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर अशा लेखकांनी मराठी रंगभूमीला समृद्धी आणली. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणती? 2 विधाने. तर यामध्ये पहिले विधान विचारलेले होते ते म्हणजे सर्व प्रसार माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. तर याचे उत्तर 1, दूरदर्शन हे दृक्श्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्या संबंधीचे चित्र आपणास प्रेक्षकांना प्रत्यक्षात पाहावयास मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय. त्यानंतर दुसरा मुद्दा, जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहावयास मिळतात. त्यानंतर तिसरा मुद्दा, सामाजिक समस्या, शैक्षणिक आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ पाहावयास आपणास मिळतात. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टीवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहावयास मिळतात. म्हणून सर्व प्रसार माध्यमामध्ये दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय प्रसार माध्यम आहे. त्यानंतर पुढील जे विधान होते ते म्हणजे महाराष्ट्रात संत एकनाथाची भारुडे लोकप्रिय आहेत. तर याचे उत्तर 1, या भारुडामध्ये नाट्यात्मक होती. त्यानंतर दुसरा मुद्दा, भारुडाच्या विषयात विविधता होती. त्यानंतर तिसरा मुद्दा, विनोदाच्या माध्यमातून लोकांना शिक्षण देण्याचा, उपदेश करण्याचा हा प्रकार लोकांनाही आवडला. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे ही भारुडे चालीवर गायली जात असत, त्यामुळे लोकसंगीताच्या आधारे ती गायली जात असत. व्यवहारातील साध्या साध्या उदाहरणातून आणि विनोदाच्या माध्यमातून रचलेले संत एकनाथाची ही भारुडे म्हणून सर्वांना लोकप्रिय आहेत. त्यानंतर पुढील जे विधान होते ते म्हणजे मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. तर याचे उत्तर 1, मेजर ध्यानचंद हे त्यावेळच्या भारतीय हॉकी संघाचे मुख्य खेळाडू व संघनायक होते. त्यानंतर दुसरा मुद्दा, त्यांनी 1928, 1932 आणि 1936 अशा सलग 3 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून भारताला हॉकीचे स्वर्ण मिळवून दिले. त्यानंतर तिसरा मुद्दा, 1932च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अमेरिका व जपान विरुद्ध 25 गोल केले. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 400च्या वर गोल केले. म्हणून मेजर ध्यानचंद यांना हॉकीतील या देदीप्यमान कामगिरीमुळे त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो आपणास 4 गुणांसाठी आहे आणि हा जो उतारा दिलेला आहे या उतार्यावर आपणास 3 प्रश्न विचारलेले आहेत. यामध्ये पहिला जो प्रश्न होता तो म्हणजे प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा कोणत्या शहरात चालत असे. तर याचे उत्तर, प्राचीन ऑलिम्पिक खेळाची स्पर्धा ऑलिम्पिया या ग्रीस शहरात चालत होती. त्यानंतर दुसरा मुद्दा, खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते कोणत्या काळापासून आहे. तर याचे उत्तर, खेळ आणि ग्रीक लोक यांचे नाते प्राचीन काळापासून आहे. आणि त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो सोमत्वर आधारित आहे. हे आपण आपल्या मनाने लिहू शकता. जसे की मी थोडेसे सांगतो. ऑलिम्पिक स्पर्धेविषयी आपले मत मांडा. तर ग्रीक हे छोटे छोटे नगरराज्य होते आणि या नगरराज्यामध्ये ऑलिम्पिक हा खेळ दर 4 वर्षांनी खेळला जात होता. या काळात नगरामध्ये युद्धबंदी होती. ही स्पर्धा शांतीचे जणू प्रतीकच होते. तसेच या स्पर्धेमध्ये विजय मिळवणे हे मानाचे मानले जात होते. अशा प्रकारे आपले सोमत आपण या ऑलिम्पिक खेळाविषयी लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणते 2 प्रश्न आपणास सोडवायचे आहेत. आणि विशेष म्हणजे मी 2 दिवसापूर्वी जी प्रश्नपत्रिका टाकलेली होती त्यातीलच 4ही प्रश्न आलेले आहेत. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे बखर म्हणजे काय सांगून बखरीचे सविस्तर वर्णन आपणास प्रकार लिहायचे आहेत. तर याचे उत्तर, बखर या शब्दाचा कोशातील अर्थ आहे हकीकत, बातमी, इतिहास, कथानक
चरित्र बखर या फारसी शब्दापासून तो बनला असावा. ज्या काळात मराठीवर फारसी भाषेचा प्रभाव होता त्या काळातील मराठीत बखरी लिहिल्या गेल्या. त्यानंतर बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. शूरवीरांची गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयी लेखन आपणास बखरीत वाचायस मिळते. तर बखरीचे प्रकार जे आहेत ते तिसरा मुद्दा. तर बखरीचे प्रकार आहेत चरित्रात्मक बखर, वंशानुचरित्रात्मक बखर, प्रसंग वर्णनात्मक बखर, पंथीय बखर, आत्मचरित्रपर बखर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे बखराचे प्रकार सुद्धा आपणास लिहिता येतील. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे इतिहासाच्या साधनाचे जतन व्हावे यासाठी किमान 6 उपाय सुचवा. तर याचे उत्तर इतिहासाच्या साधनात लिखित, भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनाचे वेगवेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते. त्यासाठी माझ्या मते पुढील उपाययोजना कराव्यात. त्यामध्ये एक, किल्ले, स्मारके, राजवाडे अशा ऐतिहासिक वस्तूंची डागडुजी नियमित डागडुजी केली पाहिजे. वस्तूंची नासधूस करणे, त्यावर नावे लिहिणे या कारणे हे टाळण्याबाबत उपाय योजावेत. त्यानंतर दुसरा मुद्दा, ऐतिहासिक नाणी, हत्यारे इत्यादी वस्तू जपून हाताळाव्यात. त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी. ऐतिहासिक साधनाच्या जतनाकडे कडक कायदे करावेत. त्यानंतर तिसरा मुद्दा, ओव्या, लोकगीते आदी मौखिक साहित्याचे संकलन करून ते हस्तलिखित स्वरूपात आणावेत. त्यानंतर पुढील जो उपाय आहे ते म्हणजे चौथा, की प्राचीन ग्रंथाचे वाळवी व बुरशी यापासून संरक्षण करावे. ओलसरपणा, दमट हवा यामुळे बुरशी लागते म्हणून त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी. कीटकनाशक औषधाचा वापर करावा. त्यानंतर पाचवा मुद्दा, या सर्व साधनाच्या जतनासाठी अनुभवी तज्ञ मंडळीची सल्ले घ्यावेत. आणि सहावा जो मुद्दा आहे तो म्हणजे या साधनांचे महत्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाज प्रबोधनाचे कार्य करावे. या साधनाविषयी, प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण केली पाहिजे. हा आपला प्राचीन वारसा आहे याचे महत्व समाजाला पटवून दिले पाहिजे आणि याविषयी लोकांच्या मनात गोडी निर्माण केली पाहिजे. अशा प्रकारे आपण 6 मुद्दे लिहू शकता, 6 ते 7 मुद्दे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. तर याचे उत्तर पर्यटनाच्या संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत. त्यामध्ये एक, पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने म्हणजेच लॉजेस चालवणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग. त्यानंतर दुसरा आहे खाद्यपदार्थाची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग. त्यानंतर तिसरा आहे हस्तउद्योग व कुटीर उद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने. त्यानंतर चौथा आहे हॉटेलशी संबंधित दूध, भाज्या, किराणा इत्यादी शेती व पशु उद्योग. त्यानंतर पाचवा आहे पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग. आणि सहावा आहे प्रवासी एजंट, फोटोग्राफर, मार्गदर्शक म्हणजेच गाईड्स, ठिकाणांची माहिती छापणारे मुद्रक इत्यादी व्यवसायाच्या संधी आपणास पर्यटकामुळे निर्माण होऊ शकतात. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात कोणती कामे महत्वाची आहेत. तर अभिलेखागाराच्या व्यवस्थापनात पुढील कामे महत्वाची आहेत. त्यामध्ये पहिला, महत्वाच्या नोंदी असलेले कागदपत्रे, त्यात कोणताही बदल न करता सुरक्षित ठेवणे. त्यानंतर दुसरा आहे कागदपत्रांचे वर्गीकरण करून सूची तयार करणे. त्यानंतर तिसरा आहे कागदपत्रे मागणीनुसार शासनाला व नागरिकांना उपलब्ध करून देणे. आणि चौथा आहे जुन्या कागदपत्रांचे वाळवी, दमट हवा इत्यादी पासून संरक्षण करणे. पाचवा आहे अभिलेख व्यवस्थापनाविषयी सुधारित कार्यपद्धती अंमलात आणणे. आणि सहावा आहे संगणकीय प्रणालीचा वापर करणे. आणि सातवा आहे विभागीय आणि स्थानिक अभिलेखागार स्थापन करणे. यापैकी कोणतेही 6 मुद्दे आपण लिहिले तरी चालतील. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे पुढील कोणत्या कायद्याद्वारे महिलांना त्यांचे स्वातंत्र्य जपण्यास आणि स्वतःचा विकास साधण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले. यासाठी पर्याय आहेत अ, माहितीचा अधिकार, ब, हुंडा प्रतिबंधक कायदा, क, अन्न सुरक्षा कायदा आणि ड, शिक्षण हक्क कायदा. तर याची योग्य पर्याय जो आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक ब, हुंडा प्रतिबंध कायदा. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. 1986 साली टिंबटिंब अस्तित्वात आली. तर अ, ग्राहक संरक्षण कायदा, त्यानंतर ब, कामगार कायदा, त्यानंतर क, माहितीचा अधिकार कायदा आणि ड, हुंडा विरोधी कायदा. तर याची योग्य उत्तर आहे 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला.
त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधाने आपणास स्पष्ट करायचे आहेत. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण एक संविधान हे लिखित स्वरूपात असले तरी ते ग्रंथात बंद झालेले नसून ते प्रभावी असते. त्यानंतर दुसरा मुद्दा, संविधानात बदलत्या परिस्थितीनुसार बदल करण्याचा अधिकार संसदेला असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा, संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता जनतेच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी संसद असे बदल करू शकते. संविधानाच्या या प्रवाही गुणधर्मामुळे त्याचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तावेजाप्रमाणे असते. त्यानंतर दुसरे विधान आपण पाहू. दुसरे विधान आहे, विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेचा एखादा सदस्य आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. त्यानंतर दुसरा मुद्दा, एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. त्यानंतर तिसरा मुद्दा, निर्वाचित सदस्याने पक्षांतर केले तर पक्षांतर बंदी कायद्याप्रमाणे त्याचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग अशा प्रसंगी पोटनिवडणुका घेतो. त्यानंतर तिसरे विधान आहे, चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज नसते. तर हे विधान चूक आहे. कारण कोणत्याही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. त्यानंतर दुसरा मुद्दा, चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी अधिक करायची याबाबत खंबीर नेतृत्वच योग्य निर्णय घेऊ शकते. त्यानंतर तिसरा मुद्दा, खंबीर नेतृत्वच लोकांपर्यंत पोहोचून जनाधिकार मिळवू शकतो व चळवळीत परिणामकारकता वाढवू शकतो. म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. वरील विधान चूक आहे. त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणती एक संकल्पना स्पष्ट करायची आहे. त्यामध्ये पहिली संकल्पना आहे राष्ट्रीय पक्ष. त्यानंतर याचे जे उत्तर आहे, राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष ठरवलेले आहेत. त्यामध्ये किमान 4 राज्यामध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभेच्या निवडणुकीत किमान 6% मध्ये मते मिळवणे आवश्यक आहे किंवा किमान 4 सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे. किंवा दुसरी अट आहे, आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान 3 राज्यामध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी 2% जागा निवडून येणे आवश्यक आहे. किंवा तिसरा आहे, किमान 4 राज्यामध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी टिप पाहू, तो म्हणजे भ्रष्टाचार. तर याचे उत्तर, कायद्यानुसार वाजवीपेक्षा अधिक पैसे घेणे, दुसऱ्यांना नाडणे याला भ्रष्टाचार असे म्हणतात. दुसरा मुद्दा, भ्रष्टाचार केवळ आर्थिक स्वरूपाचाच असतो असे नाही, तर सामाजिक, राजकीय, धार्मिक, सरकारी पातळीवर असा सर्वत्र होत असतो. तिसरा मुद्दा, अधिकाऱ्यांचा गैरवापर हाही भ्रष्टाचार असतो. गैरप्रकार, लाच देणे वा स्वीकारणे, मालाची साठवणूक करून अधिक किमतीला विकणे हे सर्व प्रकार भ्रष्टाचाराचेच आहेत. त्यानंतर चौथा मुद्दा, भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात भ्रष्टाचार ही मोठी समस्या बनली आहे. वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकशाहीवरील लोकांचा विश्वास उडू शकतो. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर भारतातील प्रमुख चळवळी, तर याचे उत्तर आपल्याला 4 चळवळी लिहायचे आहेत. त्यामध्ये शेतकरी चळवळ, त्यानंतर पर्यावरण चळवळ, त्यानंतर आदिवासी चळवळ, त्यानंतर कामगार चळवळ, अशा चळवळी आपण लिहू शकता. त्यानंतर पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर संकल्पना चित्र आहे भारतातील प्रादेशिक पक्ष. तर भारतातील प्रादेशिक पक्ष यामध्ये शिवसेना आहे, त्यानंतर शेतकरी कामगार पक्ष आहे, त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, त्याचबरोबर समाजवादी पक्ष, याचबरोबर आसाम गण परिषद, शिरोमणी अकाली दल असे सुद्धा भारतातील प्रादेशिक पक्ष आपण लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणताही एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय. तर याचे उत्तर, ज्या सामाजिक बाबीमुळे, विचारामुळे व्यक्तीवर व काही लोकसमूहावर अन्याय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे. त्यानंतर दुसरा मुद्दा, व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. त्यानंतर तिसरा मुद्दा, जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे.
आणि चौथा मुद्दा आहे सर्वांना विकासाची समान संधी देणे. त्यानंतर दुसरे जे प्रश्न आहे, दुसरा प्रश्न तो म्हणजे मुक्त व न्याय निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने कोणती आहेत? तर याचे उत्तर मुक्त वातावरणात आणि न्याय पद्धतीने निवडणुका घेण्यात निवडणूक आयोगाला पुढील आव्हानांना तोंड द्यावे लागते. त्यामध्ये एक, देशाचा भूविस्तार आणि प्रचंड लोकसंख्या लक्षात घेऊन निवडणुकांचे नियोजन करणे. त्यानंतर दुसरा मुद्दा, निवडणुकामध्ये होणारा आर्थिक गैरव्यवहार रोखणे. त्यानंतर तिसरा मुद्दा, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना रोखणे आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ घेतलेल्या वातावरणात निवडणुका यशस्वी करून दाखवणे. आणि चौथा आहे, निवडणुकीच्या काळात होणाऱ्या वाढत्या हिंसेमुळे निर्माण होणाऱ्या दहशतीच्या वातावरणात निवडणुका घेणे. या सर्व निवडणूक आयोगासमोरील आव्हाने आहेत. तर मित्रो, असेच 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रो नमस्कार, मी गंगाधर हांडे. आपल्या सर्वांचेच या आपल्या चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रो, आज झालेल्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयांच्या बोर्ड परीक्षेची संपूर्ण उत्तरपत्रिका आपण या व्हिडिओ अंतर्गत पाहणार आहोत. त्याचबरोबर मी 2 दिवसापूर्वी जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यातील बरेच प्रश्न आजच्या या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले आहेत, ते पण आपण पाहू शकता. तर पुढील काळात भूगोल या विषयांची पण प्रश्नपत्रिका मी अपलोड करणार आहे. त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर पाहूया इतिहास या विषयांची जी उत्तरपत्रिका. यामध्ये प्रश्न पहिला जो विचारलेला होता तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये पहिले विधान विचारलेले होते, मथुरा शिल्पशैली टिंबटिंब काळास उदयास आली. तर याचे योग्य उत्तर जे आहे ते म्हणजे कुशाण. दुसरे विधान आहे, महाबळेश्वर जवळील भिलार हे टिंबटिंब गाव म्हणून प्रसिद्ध आहे. तर याचे उत्तर आहे पुस्तकांचे. तिसरे आहे, मानवी इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो असे मत टिंबटिंब या तत्वज्ञाने मांडले आहे. तर याचे उत्तर आहे कार्ल मार्क्स. त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. तर पहिला जो गट होता त्यामधील चुकीची जोडी क्रमांक 2, रमण पश्चिम बंगालमधील नृत्य, ही जोडी चुकीची आहे. पाहूया दुसरा गट. दुसऱ्या गटामधील दशावतार त्यागराज हे जे 1 क्रमांकाची जोडी आहे ही जोडी चूक आहे. पाहूया तिसरा गट. तिसऱ्या गटामध्ये जेम्स मिल स्त्रीवादी इतिहासकार ही जी 1 क्रमांकाची जोडी आहे ती जोडी चूक आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. यामध्ये पहिले जे संकल्पना चित्र होते ते म्हणजे पर्यटनाचे प्रकार. अगदी सोपा प्रश्न आलेला होता हा. तर याचे पर्यटनाचे प्रकार आहेत धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, त्याचबरोबर भौगोलिक पर्यटन. या व्यतिरिक्त आपण इतर ऐतिहासिक पर्यटन, नैमित्तिक पर्यटन हे जरी लिहिले तरी आपणास गुण मिळतील. कोणतेही 4 पर्यटनाचे प्रकार आपणास लिहायचे आहेत. पाहूया दुसरे संकल्पना चित्र. अशा प्रकारे आपणास हे संकल्पना चित्र पूर्ण करायचे होते. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यान जे आहे ते उद्यान 1985. त्यानंतर 1987 मध्ये सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर पश्चिम घाट 2012 आणि 2014 मध्ये ग्रेट हिमालयन पार्क. त्यानंतर तिसरे जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे ललित आणि भारूड यांची गुण वैशिष्ट्ये आणि उदाहरणे आपणास लिहायची आहेत. तर ललितचे गुण वैशिष्ट्य आहे, उत्सव प्रसंगी देवताकडे मागणे मागितले जाते, नाट्य प्रवेशाप्रमाणे रामकृष्णाच्या कथा सादर करणे. त्याचबरोबर भारुडाचे गुण वैशिष्ट्य आहे आध्यात्मिक व नैतिक शिकवण, सादरीकरणात नाट्यात्मकता व विविधता असते. तर याची दोघांची उदाहरणे, ललिताची उदाहरणे आहे गोवा, कोकण या भागात मोठ्या प्रमाणात प्रचलित आहेत. तर भारुडाची उदाहरण संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांची भारुडे, त्याचबरोबर संत एकनाथांची भारुडे सर्वात लोकप्रिय मानली जातात. त्यानंतर ब जो आहे तो म्हणजे टिपा लिहा. कोणत्या 2 टिपा आपणास लिहायच्या आहेत. त्यामध्ये पहिली टिप आलेली होती स्थळकोश. तर याचे उत्तर, एक, भूप्रदेशाच्या आधारे इतिहास घडत असतो म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोलाची आवश्यकता आहे. या ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश लिहिले जातात. नंबर 2, महानुभव पंथाचे प्रवर्तक श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या गावी गेले त्या त्या गावातील तपशीलवार नोंद स्थानपोथी या ग्रंथात
त्या पंथांचे मुनी व्यास यांनी केली आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा, सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी प्राचीन भारतीय स्थलकोशाची रचना केली. या कोशात वैदिक साहित्य, महाकाव्य, पाणिनीचे व्याकरण, कौटिल्य अर्थशास्त्र, बुद्ध व जैन साहित्य, चीनी, फारसी, ग्रीक साहित्य यातील भौगोलिक स्थळांची माहिती दिली आहे. चौथा मुद्दा, स्थल कोशामुळे प्राचीन नगरांची नावे, त्यांचा इतिहास आपणास कळतो. स्थल कोश हे इतिहास लेखनातील महत्वाचे साधन मानले जाते. दुसरी टीप आपण पाहूया, प्राच्यवादी इतिहास लेखन. तर याचे उत्तर, 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. दुसरा मुद्दा, या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म याचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. तिसरा मुद्दा, या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताचा इतिहास लेखन केलेले आहे. त्यानंतर तिसरी जी टीप आहे ती म्हणजे वर्तमानपत्राचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य. अगदी सोपी टीप आलेली आहे. याचे उत्तर, भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले. त्यामध्ये एक, लोकजागृती, लोकशिक्षण, भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केली. दुसरा मुद्दा, सामाजिक, धार्मिक, राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांचा विरोध केला. तिसरा मुद्दा, पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे महत्वाचे कार्य केले. चौथा मुद्दा, तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. त्याचबरोबर समाज सुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकार्याने स्पष्ट करा. कोणती दोन विधाने? पहिले विधान आहे, मायकेल फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले आहे. तर याचे उत्तर, मायकेल फुको यांनी कालक्रमानुसार इतिहासाची अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची ठरवली. दुसरा मुद्दा, त्यांच्या मते अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे पुरातत्वाचे उद्दिष्ट नसते. तिसरा मुद्दा, भूतकाळातील स्थित्यांतरांचे म्हणजेच बदलांचे स्पष्टीकरण देण्याचा पुरातत्वाचा प्रयत्न असतो. चौथा मुद्दा, फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्यावर अधिक भर दिला, म्हणून त्यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. दुसरे विधान आहे, चित्रकथी सारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनर्जीवन करणे गरजेचे आहे. तर याचे उत्तर, एक, कठपुतळ्या किंवा चित्रांच्या साह्याने रामायण, महाभारतातील कथा सांगण्याची परंपरा म्हणजे चित्रकथी परंपरा होय. दोन, ठाकर, आदिवासी, वारली अशा जमातींनी चित्रकथी परंपरा पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवली आहे. तिसरा मुद्दा, चित्रकथी कुटुंबामध्ये जतन करून ठेवलेल्या पोथ्या आता जीर्ण झाल्या आहेत. चौथा मुद्दा, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या चित्रकथी सारख्या या परंपरेचे पुनर्जीवन करणे गरजेचे आहे. कारण या परंपरा आपल्या संस्कृतीच्या घटक असून तो आपल्याला वैभवशाली वारसा आहे. त्यामुळे या जतन करून ठेवणे गरजेचे आहे, पुनर्जीवन करणे गरजेचे आहे. दुसरे विधान, तिसरे जे विधान आहे ते म्हणजे खेळाद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. तर याचे उत्तर, मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी तयार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालू आहे. यामुळे खेळणी ही इतिहास लेखनाचे महत्वाचे भौतिक साधन आहे. खेळण्यामुळे त्या काळातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरा समजतात. दुसरा, मातीचे किल्ले व त्यावर शिवकालीन देखावा उभा करण्यासाठी मातीच्या प्रतिमा ठेवतात, मूर्तीच्या प्रतिमा ठेवतात. त्यावर किल्ल्यांच्या रचनेचा अभ्यास होतो. तिसरा मुद्दा, उत्खननात पॉम्पेई शहरात सापडलेल्या भारतीय हस्तिदंती बाहुलीवरून भारत व रोम यांच्यात प्राचीन संबंधावर प्रकाश पडतो. चौथा मुद्दा, मोहनजोदडो येथील उत्खननात सापडलेल्या खेळण्यावरून तत्कालीन पद्धती, पोशाख, खेळांचे प्रकार आणि तंत्रज्ञान यांची माहिती मिळते, म्हणून खेळाद्वारे इतिहासावर प्रकाश पडतो. चौथे विधान आहे, जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा याची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. तर याचे उत्तर, एक, पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती,
परंपरा हा आपला सांस्कृतिक वारसा असून त्याविषयी आपल्या मनात आपुलकी असते. दुसरा मुद्दा, हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे व त्यांचे संवर्धन होणे गरजेचे असते. तिसरा मुद्दा, काळाच्या ओघात हा ठेवा नामशेष होता कामा नये. चौथा मुद्दा, यासाठी त्याचे जतन कसे करावे याच्या दिशादर्शक तत्वांचा आधाराने जागतिक वारसाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे व परंपरा याची यादी युनेस्को या जागतिक संघटनेद्वारे जाहीर केली जाते. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्यावर आधारित प्रश्न विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपणास लिहायचे आहेत. हा जो उत्तर आहे आपला पाठ क्रमांक 7वा खेळ आणि इतिहास या पाठावर आधारित आहे. पाहूया यावर विचारलेला पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, हॉकीचे जादूगार कोणाला म्हणतात? तर याचे उत्तर आहे मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाते. दुसरा प्रश्न आहे, भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर याचे उत्तर आहे भारतात मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. तिसरे विधान आहे, मेजर ध्यानचंद यांची ऑलिम्पिक स्पर्धेमधील कामगिरी थोडक्यात लिहा. तर याचे उत्तर, एक, मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. दुसरा मुद्दा, त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिक मध्ये स्वर्ण पदक जिंकले. त्यानंतर प्रश्न पाचवा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे. कोणते दोन प्रश्न सोडवायचे आहेत. पहिला प्रश्न आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? तर याचे उत्तर, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. दुसरा मुद्दा, इतिहासाच्या लेखनात पुरुषवादी दृष्टिकोनाचा प्रभाव अधिक होता. तिसरा मुद्दा, त्यावर पुनर्विचार करावा आणि त्यात स्त्रियांचा अंतर्भाव करावा अशी भूमिका फ्रेंच विदुषी सीमा द बुवा हिने प्रथम मांडली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखन हा विचार स्वीकारला गेला. पाचवा मुद्दा, स्त्रियांशी संबंधित नोकऱ्या, रोजगार, ट्रेड युनियन, स्त्रियांचे कौटुंबिक जीवन, स्त्री संस्था या सर्वावर सविस्तर संशोधन सुरू झाले. सहावा मुद्दा, 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला जाऊ लागला. या दृष्टिकोनाला स्त्रीवादी इतिहास लेखन असे म्हणतात. पाहूया दुसरे विधान. दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे ग्रंथालय व्यवस्थापन का महत्वाचे आहे? तर याचे उत्तर, ग्रंथालय म्हणजे केवळ ग्रंथांचा संग्रह करणे नव्हे तर संग्रह केलेल्या ग्रंथाचे व्यवस्थापन होणे महत्वाचे असते. त्यामध्ये एक, ग्रंथांच्या पद्धतशीर आयोजनामुळे वाचकांना हवी ती पुस्तके लगेच मिळू शकतात. दोन, कोणते पुस्तक नेमके कुठे ठेवले आहे हे त्वरित सांगता येऊ शकते. तिसरा मुद्दा, त्यामुळे पुस्तकाचा शोध घेण्यात ग्रंथालय व्यवस्थापनाचा आणि वाचकाचा दोघांचाही वेळ फुकट जात नाही. तिसरा मुद्दा, उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथांचे जतन व संवर्धन ही चांगल्या प्रकारे होते. पुस्तकाचा विध्वंस होत नाही. पाचवा मुद्दा, व्यवस्थापन जाणकार असेल तर ग्रंथालय उत्तम दर्जेच्या ग्रंथाचे संकलन केले जाते. त्यामुळे चोखदळ वाचकांना उत्तम दर्जाची पुस्तके मिळू शकतात. सहावा मुद्दा, एकाच प्रकारच्या विषयाच्या पुस्तकाचा संग्रह न होता विविध प्रकारच्या पुस्तकाचा ग्रंथालयात स्थान मिळते. सातवा मुद्दा, उत्तम व्यवस्थापनामुळे ग्रंथालयाची सूची, संगणकीय प्रणाली, अन्य आधुनिक सोयी वाचकांना उपलब्ध होऊ शकतात. यापैकी कोणती 6 मुद्दे जरी आपण लिहिले तरी आपणास 3 गुण मिळतात. तिसरा आहे, कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ते स्पष्ट करा. तर विविध कला क्षेत्रात व्यवसायाच्या पुढील संधी आपणास उपलब्ध होतात. त्यामध्ये पहिली संधी आहे, कलेच्या अभ्यासकांना संग्रहालय, अभिलेखागारे, ग्रंथालय, पुरातत्वीय संशोधन आणि भारतीय विद्या या ठिकाणी व्यवसाय मिळू शकतात. दुसरा मुद्दा, कलांचे अभ्यासक पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करू शकतात. तिसरे, औद्योगिक आणि जाहिरात क्षेत्रात तसेच कला वस्तूच्या खरेदी विक्री व्यवसायात कलांच्या जाणकारांची आवश्यकता असते. चौथा मुद्दा, चित्रपट आणि नाटक निर्मितीसाठी नेपथ्य कलाकार, दिग्दर्शक, छायाचित्रकार, प्रकाश योजना इत्यादी कलाकारांची आवश्यकता असते. मुद्रण क्षेत्रात तसेच घर सजावटीच्या साहित्य निर्मितीत सुद्धा कला क्षेत्रात जाणकारांची गरज असते.
6वा दागदागिने, धातूंच्या व लाकडी व शोभेच्या वस्तू बनवणे, बांबू, काच, कापड, माती वा दगडा कलात्मक पूर्ण वस्तू, शिल्पे बनवणे इत्यादी क्षेत्रात या व्यवसायाच्या अनेक संधी कलाकारांना उपलब्ध होतात. दशावतारी नाटकाविषयी माहिती लिहा. तर याचे उत्तर, दशावतारी नाटक हे विष्णूच्या 10 अवतारावर आधारित असते. पात्रांचा अभिनय, रंगभूषा, वेशभूषा यांच्या साहाय्याने ही नाटके सादर केली जातात. दुसरा मुद्दा, देवासाठी लाकडी मुखोटे वापरले जातात, तर नाटकाचा शेवट हंडी फोडून दहीकाला वाटणे व आरती करणे या कृतीने होतो. तिसरा मुद्दा, नाटकातील बहुतेक भाग पद्यमय असून काही संवाद पात्रे स्वयंस्फूर्तीने बोलतात. चौथा मुद्दा, महाराष्ट्रातील लोकनाट्याचा हा एक प्रकार आहे. शेतीत पीक पाणी आल्यावर सुगीच्या दिवसात कोकण व गोवा येथे दशावतारी नाटकांचे प्रयोग गावोगावी केले जातात. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. तर पहिले जे विधान आहे ते म्हणजे 73व्या व 74व्या संविधान दुरुस्तीने टिंबटिंबच्या अधिकारात वाढ झाली. तर याचे उत्तर आहे स्थानिक शासन संस्था. दुसरे विधान आहे जगातील सर्वात लोकशाही राष्ट्रापुढे मोठे आव्हान म्हणजे, याचे उत्तर आहे की लोकशाहीची पाळेमुळे आणखीन खोलवर नेणे. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चुकी बरोबर ते सहकारण लिहायचे आहे. तर पहिले विधान आहे विशिष्ट प्रसंगी निवडणूक आयोग एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे, कारण काही वेळा विधानसभेचा किंवा लोकसभेच्या एखाद्या सदस्याने आपल्या प्रतिनिधित्वाचा राजीनामा देतो. दुसरा मुद्दा आहे एखाद्या प्रतिनिधीचे अकस्मात निधन होते. तिसरा मुद्दा आहे निर्वाचित सदस्यांनी पक्षांतर केले तर पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे त्यांचे सदस्यत्व रद्द होते. अशा वेळी त्या मतदारसंघाची कामे कोण करणार हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून निवडणूक आयोग त्या जागी पोटनिवडणुका घेतात, म्हणजे पुन्हा निवडणुका घेतात. दुसरे विधान आहे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते. तर हे विधान चूक आहे, कारण 1989च्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आली. दुसरा मुद्दा, पक्षांचा आपापला कार्यक्रम बाजूला ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले. तिसरा मुद्दा, 1977च्या जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करीत आहे, म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज पूर्णपणे खोटा ठरलेला आहे. तिसरे विधान आहे ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. तर हे विधान बरोबर आहे, कारण एक अर्थव्यवस्थेतील बदलांचा आणि बदललेल्या समाज व्यवस्थेचा ग्राहकावर परिणाम होतो. दुसरा मुद्दा भेसळ, वस्तूच्या वाढलेल्या किमती, वजनमापातील फसवणूक, वस्तूचा कमी दर्जा पण अधिक किमती इत्यादी सारख्या अनेक समस्यांना ग्राहकांना तोंड द्यावे लागते. तिसरे, अशा फसवणुकीपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहकांना आपल्या हक्काची जाणीव व्हावी व त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी ग्राहक चळवळ अस्तित्वात आली. प्रश्न 8वा अ जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा कोणती एक. पहिला आहे राजकारणाचे गुन्हेगारीकरण. तर याचे उत्तर एक, राजकीय व्यवस्थेत गुन्हेगारी प्रवृत्तीचा समावेश होणे म्हणजेच राजकारणाचे गुन्हेगारीकरण होय. हे गुन्हेगारीकरण विविध मार्गाने होत असते. दुसरा मुद्दा, पैसे आणि गुंडगिरी यांच्या जोरावर पक्ष किंवा उमेदवार मतदारामध्ये दहशत निर्माण करतात. तिसरा मुद्दा, निवडणुकीच्या काळात हिंसाचार घडून आणतात. राजकीय पक्ष अशा प्रभावशाली व्यक्तींना निवडणुकीचे तिकिटे देतो. चौथा मुद्दा, असे उमेदवार निवडून आल्यावर पुन्हा हीच कामे करतात, आर्थिक घोटाळे करतात, विरोधकांना त्रास देतात, काही वेळा त्यांचा जीवही घेतात. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले तर लोकशाही कमकुवत होते. म्हणून त्यानंतर दुसरा जो आहे ते म्हणजे हक्काधारित दृष्टिकोन. तर याचे उत्तर एक, स्वातंत्र्य भारताने लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला आहे.
ही पद्धती देशात अधिकाधिक रुजावी, प्रगल्भ व्हावी यासाठी सत्तेत आलेल्या प्रत्येक शासनाने प्रयत्न केले. दुसरा मुद्दा, लोकशाहीकरणासाठी सुधारणा करताना नागरिकाकडे केवळ लाभार्थी म्हणून पाहण्याचा सुरुवातीला या सरकारचा दृष्टिकोन होता. तिसरा मुद्दा, मात्र इसवी सन 2000 नंतरच्या काळात मात्र नागरिकांचा हक्क ही भूमिका घेऊन या सुधारणा होऊ लागल्या. चौथा मुद्दा, म्हणून प्रत्येक नागरिकाला माहितीचा, शिक्षणाचा तसेच अन्न सुरक्षेचा केवळ लाभ व्हावा म्हणून कायदे केले गेले नाहीत, तर ते नागरिकांचे हक्क मानले गेले. या भूमिकेला हक्काधारित दृष्टिकोन असे म्हटले जाते. त्यानंतर प्रश्न 8वा, ब जो आहे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. तर ही जी निवडणूक प्रक्रिया आहे अशाच प्रकारे ही संकल्पना चित्र आपणास पूर्ण करावायचे आहे. मतदारसंघाची निर्मिती, मतदार याद्यांची निश्चिती, उमेदवाराकडून नामांकन पत्र व छाननी, निवडणूक प्रचार, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी, निवडणुकांचे निकाल, निवडणुकी संबंधीच्या वादांचे निराकरण. त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे भारतीय लोकशाही समोरील आव्हाने. तर यामध्ये पहिली आव्हान आहे जमातवाद, दुसरी आव्हान आहे वाढता उग्र नक्षलवाद, तिसरी आव्हान आहे भ्रष्टाचार, चौथी आव्हान आहे दहशतवाद. या व्यतिरिक्त राजकारणाचे गुन्हेगारीकरण, सामाजिक आव्हाने हे सुद्धा आपण लिहू शकता. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणता एक प्रश्न सोडवायचा आहे. पहिला प्रश्न आहे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? तर याचे उत्तर, सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे एक, ज्या सामाजिक बाबीमुळे, विचारामुळे व्यक्तीवर वा काही लोकसमूहावर अपाय होतो त्या बाबी वा ते विचार नष्ट करणे. दुसरा मुद्दा, व्यक्ती म्हणून सर्वांचा दर्जा समान मानणे व तशी धोरणे आखणे. तिसरा मुद्दा, जात, धर्म, भाषा, लिंग, वंश, जन्मस्थान, संपत्ती इत्यादीवर आधारित श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद न करता समान वागणूक देणे. आणि चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे सर्वांना विकासाच्या समान संधी देणे. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे मध्यवर्ती निवडणुका म्हणजे काय? तर याचे उत्तर, निवडून आलेले सरकार मुदत पूर्व होण्याआधी अल्पमतात आले किंवा आघाडीचे शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचे बहुमत संपुष्टात येते. पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळी मुदत पूर्व होण्याआधी निवडणुका घ्याव्या लागतात. त्या निवडणुकींना मध्यावधी निवडणुका म्हणून ओळखल्या जातात. अशा प्रकारे मध्यवर्ती निवडणुका सुद्धा होतात. तर मित्रहो, आजच्या या पेपरला किती आपणास गुण मिळाले नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया भूगोल या विषयांची प्रश्नपत्रिका घेऊन. धन्यवाद.